सुस्वागतम. श्री रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून रंगनाद गोरेगाव मुंबई सहर्ष सादर करीत आहेत मराठी एकांकिका मरणांतानी प्रेमाणी. लेखक अरविंद निगळे, दिग्दर्शक संजीव पंडित, ध्वनी संयोजन प्रतिमा कांबळे, प्रकाश योजना कुणाल शिरोडकर. विशेष आभार केशव गोरे स्मारक ट्रस्ट व अभि गोरेगावकर शाळा गोरेगाव. रंगनाद गोरेगाव मुंबई सहर्ष सादर करीत आहेत मराठी नाटक मरणांतानी प्रेमाणी. प्रेक्षकांना एक नम्र विनंती, प्लीज मोबाईल सायलेंट वर ठेवा. मध्ये कुठे येत आहे? काय रुस्तमे हिंद का केसरी हिंद का हिंद केसरी? काय माणसाला सांगावे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाश्ता झाला ना सगळ्यांचा? चहा आणलाय? गोखले, तुमच्या काकोडीतला पेपर द्या की वाचायला. हा पेपर मी माझ्यासाठी आणलेला आहे. काय समजले? अहो पैसे देतो ना मी त्याचे, तुम्हाला का म्हणून देऊ? मग तो अगोदर वाचा आणि नंतर या आश्रमातले पेपर वाचायला. हे पहा, सगळ्या बातम्या कशा मला ताज्या ताज्या वाचायला आवडतात. हो पण गोखले, या प्रोसेस मध्ये तुम्ही तुमचा पेपर शिया करताय की नाही? हे बघा, माझा पेपर मी जेवल्यानंतर रूम मध्ये जाऊन पंख्याखाली झोपून कॉट वर आडवा पडून आरामसे वाचणार. समजलं? त्या वेळापत्रकात काही बदल नाही. ताजा हे बरे नव्हे. हे काय लहान मुलासारखे पेपर बसा बसा. अरे रामा माझ्या, काय दमलात की काय? अहो, ह्या वयात असे पडले झेपत नाही आम्हाला. अरे अरे, वयाचे काय घेऊन बसलाय गोखले? अरे चक्क 2 वर्षांनी लहान आहात माझ्यापेक्षा, 2 वर्षांनी. अहो तरीही दमलो. म्हणून म्हणतो रोज व्यायाम करा, जॉगिंग करा. अरे किमान जलद चालायचं तर व्यायाम करा, म्हणजे कसे फिट राहा माझ्यासारखे. समजले? चला मग येताय ना माझ्या बरोबर? कुठे? माझ्या मागे. तुमच्या मागेत? हो. कशासाठी? ते तुम्हीच जा, आम्ही आहोत तिकडे बरे आहोत. बर. समजले? जा आता. ठीक आहे, चला मंडळी. मागेच चल. गोखले, आता तुमचाच पेपर वाचायला घ्या बरं का. आता तुम्ही सांगितले, तुम्ही तुमच्या तोंडून तेव्हाच बोलला. कसे? गोखले, पेपर तर राहू द्या. हो, काय नवीन खबर पाहत? तुम्ही टाइम्स ऑफ जांभूळ आहात ना? काय आहे हा, की डोळे आणि कान उघडे ठेवलेत ना की सगळ्या गोष्टी आपोआप समजतात. ते खरं. मग पण ही तुमची दोन्ही इंद्रिय तीक्ष्ण, म्हणून तर तुमचा पिंड जातीवंता पत्रकाराचा. की बातमीदाराचा. नाही म्हणजे काय आहे की सध्या कुठल्याही चिंधी बातमीदाराला पत्रकार म्हणण्याची लोकांना सवय लागलेली आहे. पण ते जाऊ दे, तुम्हाला कळले का? काय? आपल्या गावचे सरपंच सत्ताधारी पक्षाला जॉईन झाले. आता त्यांच्या सगळ्या भानगडी आपोआप मिटणार. गावचं राजकारण सोडा. हो, मग आश्रमातली
काय नवीन बातमी? आश्रमातली नवीन बातमी सांगतो. अहो सध्या आश्रमात राधाकृष्णाचा रास रंगात आलेला आहे. आहात कुठे? तू मेरा चांद मैं तेरी चांदनी हो, हो, हो. म्हणजे अप्पा आणि राधाबाई? तेच. तू मेरा अप्पा मैं तेरी राधाबाई हो, हो, हो. अहो काय सांगू, काल संध्याकाळी नाक्यावरच्या हॉटेलात भजी आणि कोका कोलाची पार्टी चालू होती त्यांची. मग तुम्हाला कसं कळलं? अहो त्यांच्या मागेच मी बसलो होतो ना टेबलावर. काय आहे की दैनिक नवकृषीवन वाचायला त्या हॉटेलातच जावे लागते. हो ना, नाहीतर तुम्ही कशाला जाल त्यांच्यावर पाळत ठेवायला. बरोबर. अहो कृष्णाच्या मनगटावरचं नवीन सोन्याचं ब्रेसलेट हेरलंय आम्ही. असे का? गळ्यात सुद्धा सोन्याची चेन आली आहे. काय सांगता? मोठी. अरे वा, वा, वा. अहो त्यांच्या रंगेलपणाचं लक्षण आहे ते. रंगेरपणाचं की लंपटगिरीचं? तोहतली सीमारेषा फार धुसर असते नाही. होय होय. ते वाक्य बरोबर. पण काय हो, अप्पांचा लंपटगिरी अप्पाची राधाबाईंना आक्षेपार्ह वाटत नाही? कशी वाटत असेल? उलट ती लंपटगिरी हवी हवीशी वाटत असेल. मला वाटतं काही महिलांची ती मानसिक गरज असावी. बरोबर. 60 नंतर सुद्धा आपल्याला फिजिकल चार्म कायम आहे असं भासून देणारा पुरुषाचा सहवास त्यांना गुदगुल्या आणि या गुदगुल्याची चटक राधाबाईंना अंबळ जास्त. पण काय हो, हे दागिने राधेने कृष्णाला भेट म्हणून दिले असेल का हो? छ्या, काय सांगता हो? ती कसली भेट देते? उलट कृष्णाच्या गळ्यातली चेन तिने काढून नाही घेतली तर मिळवलं. हा. मोठी बिलंदर बाई आहे ती. बरोबर. तुम्ही राजच्या हो, हो, हो. चांदणी. जरा कॉफी दे गं. नमस्कार मंडळी. नमस्कार. अप्पा टाइम्स पाहिजे का? मी आणि टाइम्स. अरे इथे कधी कोणी मला असं पेपर घेऊन वाचत बसलेलं पाहिलंय का? कधीच नाही. हा. अहो या देशाच्या, मी राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात आम्हाला अजिबात इंटरेस्ट राहिलेला नाही. हा. आम्ही कसे, आम्ही बरे आणि आमचे बागकाम बरे. हो ना, आणि बागकाम केल्यामुळे शारीरिक व्यायामही होतो आणि मुख्य म्हणजे मन कसं फ्रेश राहतो. हे पेपर वाचणे किंवा कॅरम खेळणे बंद करा आणि जरा मातीत हात घालून बघा. हे मातीत हात घातल्यानंतर ज्या नवनिर्मितीचा तुम्हाला आनंद मिळतो ना, तो बघा कसा मिळतो. काय? नवनिर्मिती. हो. आणि ह्या वयात या वयात नवनिर्मिती कसली करणार? 40 वर्षापूर्वी हा. आम्ही केलेली निर्मिती
अमेरिकेतून स्थायिक झालीये. म्हणून तर या वृद्धाश्रमाच्या पडायची वेळ आली आहे. बरोबर बरोबर. पण तुमची नवनिर्मिती चालू द्या. अरे काय? सकारात्मक दृष्टिकोन नसला ना की ही अशीच अवस्था होते. अप्पा, अहो अप्पा, येताय ना? हो बिलकुल. आपल्याला ना त्रिगुणी तुळशीसाठी वाफे तयार करायचे आहेत. येणाऱ्या पाहुण्यांकडून माझ्या त्रिगुणीला जोरदार मागणी आहे. का हो का? हो, कारण त्याच्यात तुळस, लवंग आणि पुदिना या तिन्ही औषधी वनस्पतीचे गुण आहेत. असे का? अरे वा वा वा. अप्पा, चला. हो बिलकुल बिलकुल, मी तर तयारच आहे. पण त्या सांगितलंय ना ते खुरपे वगैरे सगळं साहित्य. होय, दीपकला मी सगळं सांगून ठेवलंय. चला, वर यायच्या आत आपण आपली काम संपून टाकूया. अरे म्हणजे काय? बिलकुल बिलकुल. आय 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 ग आय आय. चला आम्ही निघतो. तुम्ही त्यांच्या बरोबर नव्हे हो, बागेत नव्हे. आम्ही वृद्ध केमिस्ट कडे जायचे आहे औषधे आणण्यासाठी. मी येतो बाजारात. तुम्ही तुम्हाला कसला रोग जडला आहे? काय हो तुम्ही? मग ते चिवडा आणि लाडू संपले खोलीतले. अच्छा अच्छा, चला लाडू जरा नरमच घ्या म्हणजे दाताला करेल. जेवण आम्हालाही थोडी पालेभाजी आणून दे. हो का? जा पटकन. आम्ही मदत करतो तुला. थोडा वेळ लागतो. भाजी निवडली की आपला वेळ जाईल आपला. चहा घेऊन ये. उषाताई, भाजीचा टेम्पो आलेला नाही आज अजून. अगं मोहरे भाऊंचा फोन आला होता. खोपोली जवळ टेम्पो नादुरुस्त झालाय. दुरुस्त होऊन निघालाय, येईल अर्ध्या तासात. तू चहा आण. काय आजचा पेपर काय म्हणतोय? काय थोरात आणि ट्रम्पचे कॉम्पिटिशन चाललेली आहे पेपर मध्ये. ठीक आहे भाजी. अरे वा, नेहमीप्रमाणे तुम्ही दोघीच आमच्या सेविकांना कामात मदत करताय हो. उषाताई, उगीच काहीतरी टाइमपास करण्यापेक्षा हे बरं नाही का? वेळही चांगला जातो आणि काहीतरी उपयोगी काम पण होतो. अरे अगदी. आता बघा ना, आपल्या आश्रमात थोड्या का महिला निवासी आहेत, पण चहा नाश्ता झाला, चालल्या लगेच कॅरम नाही तर पत्ते खेळायला. आमच्या सेविकांच्या कामाचा भार उचलणाऱ्या तुम्ही दोघीच. चालायचं हो, व्यक्ती तितक्या प्रकृती. अगदी बरोबर. उषाताई, राग मानू नका हा, पण तुमच्या आप्पाला सांगा काहीतरी. राधाबाईंबरोबरची त्यांची सलगी आजकाल फारच वाढायला लागली आहे. मी तरी काय सांगणार, लहान आहेत का ते आता? हो, इथंच नाही, अख्ख्या गावात त्यांची चर्चा व्हायला लागली आहे. ही एकेकाळी बरू आणि सुडोल होते हो. पण वयाप्रमाणे शरीर थोडं सुटलं तर ह्यात माझा काही दोष आहे का? आणि ह्या वयात यांना ही असली थेरा शोभतात तरी का? या बाईला या आश्रमातून काढून नाही का टाकता येणार? हा विचार तर मी केलाच होता. बसस्थानकडे तिची तक्रार करून तिला कायमची ह्या आश्रमातून पळवून लावावी म्हणून. पण तुम्हाला माहित आहे ना तिचा स्वभाव. हो, पुढे पुढे करून इम्प्रेशन मारण्यात पटाईत आहे ती. आपल्या विश्वस्तांनाही तिने कन्वर्टीवर बांधलं असणार. तेच तर. आणि त्यात ही इथली एवढी मोठी बाग सांभाळतीये ना ती अप्पांबरोबर. त्यात आश्रमासाठी पूर्ण वेळ माळी मिळत नाहीये मला. तीच तर मोठी पंचायत झालीये माझी. उषाताई, आप्पाला ही बागकामाची आवड पहिल्यापासून होती का? छेव,
डोंबिवलीतल्या आमच्या चाळीत तुळशीच्या कुंडीकडे झुंकून सुद्धा कधी बघितलेलं नाहीये याने. आणि इथं मात्र तुळशीचे त्रिगुणी तुळशीचे वाफे तयार करतात आहे. आणि तेही त्या सद्गुणी बाई बरोबर. तिचे यजमान इथे खजिनदार होते. लव्ह मॅरेज होतं म्हणे त्यांचं. मग त्यांना जाऊन 2 वर्ष सुद्धा झाली नाहीयेत अजून. आणि हिचं इथं गुण उधळणं सुरू झालं. तुम्ही माझ्या जीवाभावाच्या म्हणून सांगते. यांच्या या असल्या थेरांनी आपल्या अपमानित झाल्यासारखं होतं मला. माझा काय दोष सांगा ना, काय दोष म्हणून ह्या वयात माझी अशी चिंतू करायची. पण यासाठी मी यांना कधीच माफ करणार नाहीये. कधीच नाही. सगळी अगदी पंचायत झालेली आहे. ते सगळे माळी म्हणजे सावता माळ्याच्या होता. नाहीतर काय, एक जात सगळे सत्वगुणी. त्यामुळे त्यांना मोक्ष मिळून ते परमधामाला निघून गेले. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगून ठेवलेले यज्ञत्वान निवर्तन्ते तदधामं परमम्. म्हणजे जिथे गेलेला माणूस कधीच परत येत नाही, ते म्हणजे माझं परमधाम. त्यामुळे तिथून कोणी परत येईल याची शंका शिंगत झालेली. खरं तर भगवान विष्णूंनी आपल्याला आधी थोडीशी कल्पना द्यायला हवी होती, नाही का? हो मग 4ही माळ्यांना एकाच वेळी परमधामाला नेण्यापूर्वी. नाहीतर काय, बागेची काय वाट लागली. रामबा उर्वशीला गजरा मिळणे मुश्किल झालेले. काहीतरी अर्जंट उपाययोजना करा आता इंद्रदेवा. काय करावं बरं, काय करावं? पृथ्वीवरून एखाद्या योग्य व्यक्तीला वर उचलून आणा देवा. हो हो असंच करावं. नाहीतर ही एवढी मोठी बाग सांभाळणं आपल्याला अगदी अशक्य होऊन जाणार आहे. नाही, अगदी बरोबर बोलताय. अगदी असंच करूया. पण बरं कॉम्पिटंट कॅन्डिडेट मिळेल यासाठी. कॉम्पिटंट कॅन्डिडेट. हो देवा, त्या बाई कशा वाटतायत? पण त्या हा, त्या ना, त्या अनुराधा जोशी, अनुराधा जोशी. उर्फ राधाबाई. हो हो राधाबाई. बागकामात अगदी तरबेज आहेत हं त्या. त्यांना तडकाफडकी उचलण्यात काही अडचण तर येणार नाही ना? मला नाही तसे वाटत. हा, मग. त्या राधाबाईंना एक मुलगी आहे 30-32 वर्षाची. पण ती तिच्या संसारात सुखी आहे. राधाबाईंचा नवरा आश्रमात खजिनदार होता, पण वारला तो 2 वर्षापूर्वी. त्यामुळे आता त्या अगदी विनापाश विधवा आहेत. विधवा आहेत? हो. अहो अहो, मग त्यांच्या शेजारी ते कोण आहे? ते ना, हा, ते बाळकृष्ण बाळकृष्ण उर्फ आप्पा काळे. अप्पा काळे. वासी नव्हे, पण आश्रमाच्या मॅनेजर उषाताई आहेत ना, त्यांचे यजमान म्हणून राहतात तिथे. हो, हो, हो. आणि राधाबाईंचं सध्या गंभीर गुटरगू चालू आहे. गुटरगू गुटरगू. हो, गुटरगू. मगाशी मी म्हटलं खरं विनापाश, ते तितकस खरं नाही आहे. बाई त्या आप्पांच्या प्रेमपाशात अडकल्या आहेत. पुढे पण जर राधाबाईंना उचललं तर आप्पांना थोडासा धक्का बसेल, असं नाही.
होईल ते मॅनेज. दुसरी कोणीतरी मिळेपर्यंत आहो ठरलं तर मग. किंवा यमराजांना सांगून लगेच त्यांना स्वर्गात आणायची व्यवस्था करा. नाही नाही, आजच यमराजांकडे जातो आणि साकडच घालतो त्याला. चला साकडच घाला त्यांना. चला चला चला. त्यावेळी मुंबईला जाणार आहे. हा? 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 एकदम असं कसं एसटीचं रिझर्वेशन मिळालंय का पण छे, एसटीच्या डब्यातून कोण जाणार? मग कशी जाणार आहेस ते मोगे काका आहेत ना, ओके, ते 6 नंबर वाले. हो तेच. त्यांची सून आहे त्यांना भेटायला. बरं. तिच्याबरोबर तिचं मोठं. हो. हे सर्व तुला छान जमतं राधा. नाही म्हणजे आपल्या निवासी पैकी कोणाही नातेवाईकाची गाडी आली रे आली की त्याला पटवून त्याच्याबरोबर स्वारी निघाली मुंबई पुण्याला आणि आम्ही बसतो इकडे ही फुटपेट घेऊन. अप्पासाहेब, त्यालाही कौशल्य लागतं बरं का. 8-10 दिवस नाती बरोबर चांगली खेळून येते. 8-10 दिवस. तिला पोहायला शिकवायचं कबूल केलंय मी. अरे पण मला इथे चैन पडणार नाही तुझ्याशिवाय. अप्पासाहेब, सांभाळा बरं स्वतःला. फार गुंतले जातात माझ्यात. पटकन मरून गेले तर काय होईल तुमचं? ए, राधे, असं काहीतरी अभद्र बोलू नकोस का. अगं तुझ्या विना तर मी अगदी ठार वेडा होईल. मित्रो, हा, एक वाईट बातमी आहे. वाईट बातमी. हो, सध्या टाइम्स ऑफ जांभूळपणा हे झालेले दिसतायत. हो, आपल्या राधाबाई गेल्या. गेल्या कुठे? गेल्या म्हणजे वारल्या. अरे काय सांगता काय? आता मुंबईवर फोन आला होता. हं, मायोकार्डियल इन्फार्क्ट, बर. हृदय विकाराचा तीव्र झटका. अहो पण हे झाले कसे? नातीला हा. म्हणे पोहायला शिकवायला गेल्या होत्या. बर. स्विमिंग पूल मध्ये छाती दुखायला लागले. हं, हं. हॉस्पिटल मध्ये नेईपर्यंत खेळ खल्लास. हो, हो, हो. इथे तशी काही लक्षणं दिसत नव्हती. इथे तू मेरा चांद मैं तेरे. गोखले. सॉरी म्हणजे अगदी SORRE. सॉरी. इन वेओ वाय. तेच SORRY. सॉरी. अहो पण हे झाले कधी? काय संध्याकाळी. आणि आता कळवताय? अहो, त्यांच्या मुलीला आणि जावेला शॉक बसला असणार ना. त्यातून हॉस्पिटलची धावपळ, बरोबर. जवळच्या नातेवाईकांना फोनाफोनी. तेही खरेच. पण अंत्यविधी कधी करणार आहे? सकाळी 10 वाजता. हा, आज? म्हणजे तेव्हा सुरूही झाला असेल. अरे बापरे, मग आता इथून जाणार कसे कोण? तुम्हाला जायचं होतं का? अहो माझ्या एकट्याचा जाण्याचा प्रश्न नाहीये. लक्षात घ्या की आपल्याकडे राधाबाई 4 वर्षे राहायला होत्या आश्रमात. काय 4 वर्षे? मग इथल्या काही जणांना, फॉर एक्झाम्पल आप्पा, हा, अंत्यदर्शन घ्यायला आवडले असते इतकेच. पण आप्पांना कळवलंय का? काही कल्पना नाही. फोन आल्याबरोबर मी तडक इकडे निघून आलो. मागल्या खेपेला त्यांच्या जाव्यानं माझा फोन घेतला होता. तो कामी आला. हो 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 हो. राधाबाईंना कळवायला हवे. मी सांगते त्यांना त्यांच्या खोलीत जाऊन. बर बर. बागकाम नसल्याने हा, हा. अप्पाही तिथेच असतील. खरे खरे तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर. हो, तुम्ही येताय का? हो, सांगतो. आपण ही नाही गेलेले बरे. कसे?
व्हायला पाहिजेत आतापर्यंत. आल्या, आल्या, आल्या. या 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 राधाबाई या 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 या. त्या वस्त्रहरण नाटकातल्या पात्राची वेशभूषा तुम्ही का बरं केलीये? हो, नाटकातलं पात्र नाही, साक्षात इंद्रदेव आहेत ते. इंद्रदेव. अच्छा, आणि तुम्ही हो? मी ना, मी यांचा सहकारी देव. हो, म्हणजे सहदेव का? नाही हो, पण तसं म्हणा हवं तर इट मेक्स नो डिफरन्स टू मी. वा, काय फाकडू इंग्रजी बोलता तुम्ही. त्याचे काय आहे, ती भाषा आम्ही पिकअप केली आहे. तर सध्या स्वर्गामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे ना. म्हणजे मी स्वर्गात आलीये? अरे मग अर्थात ऑन अ स्पेशल मिशन. आणि ती कसली हो? अहो आमची बाग सांभाळायचं. पण काय हो सहदेव, ही एवढी मोठी बाग या आधी कोण सांभाळत होतं? होते हो 4 माळी, पण ते सगळे वर गेले परमधामाला. परमधामाला? ते कसे काय? सगळे सात्विक आणि सत्वगुणी, त्यामुळे मोक्ष मिळाला ना त्यांना. म्हणूनच तर तुम्हाला अर्जंटली बोलवून घेतलंय आम्ही. हा, आत्ता माझ्या लक्षात आलं. मीनूला, अहो म्हणजे माझ्या नातीला, मीनूला पोहायला शिकवताना हातीमध्ये चंड कळ आली. त्यानंतर काहीच समजलं नाही. ते आपको लाने में थोड़ी जल्दबाजी हो गई. आपकी असुविधा के लिए हमें खेद है. टिंग टॉन्ग. लोकल गाड्यांचा अनाउन्सरही आलेला दिसतो इकडे. तुमचा सेन्स ऑफ ह्युमर आवडला आम्हाला. ते असो, पण मला सांगा, ही एवढी मोठी बाग मी एकटीने सांभाळायची? इम्पॉसिबल. नाही हो, देऊ आणखी माणसं तुमच्या मदतीला. हळूहळू. अगदी अगदी आप्पा काळे सुद्धा. हो हो हो, आप्पा काळे सुद्धा. पण त्यासाठी थोडा अवधी जाऊ द्यावा लागेल. त्यांनाही लगेच वर उचललं तर थोडं डाऊटफुल नाही का होणार? मुंबई पोलीस थोडीच तुमच्या मागे लागणार आहेत. तसं नाही हो, पण थोड्या तरी नॅचरल कंडिशन निर्माण करायला हव्या ना मरायला. त्यावर माझा विश्वास आहे. म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही काय करणार आहात? सांगतो. टू बिगिन विथ, तुमच्या निधनानं आप्पांना जबरदस्त मानसिक धक्का बसणार आहे. मग ते व्हीलचेअर बाउंड होणार आहे. व्हीलचेअर बाउंड. वा, काय मेटिक्युलस प्लॅनिंग चाललंय तुमचं. चालू द्या, चालू द्या. पण त्याआधी माझे क्वार्टर्स कुठे आहेत ते सांगा. इतकं चिकचिकीत झालंय ना, छान शॉवर घ्यावा असं वाटतंय. Come this way, this way. Be our esteemed guest. Please, please, please come this way. आणि करत बसायचंय तुमचं. चहा तरी पिता येतोय की नाही? आता हळू ना, किती ओरडशील. अगं असं काय करतेस? माझा चहा तर बेसिन मध्ये का ओतून दिलास? उगीच त्रागा करायचा नाही. तुमच्या प्रकृतीला बरं नाही ते. उगीच नुसता छळ मांडलायस माझा. माझा चहा सरळ बेसिन मध्ये ओतून दिला असतो. अहो काहीतरीच काय, अर्ध्यापेक्षा जास्त चहा तुम्हीच तुमच्या शर्टावर सांडलाय. हा बघा डाग, हा बघा. बरं ते नाश्त्याचंही तसंच. 4 घास खाल्ले ना खाल्ले, तू सरळ त्या कुत्र्यासमोर टाकून दिलास. अगं मला खूप भूक लागली आहे का उषा. अगं बघ ना जरा किचन मध्ये काही आहे का? सॉरी, नाश्ता संपलाय. आणि सेविका आता दुपारच्या जेवणाची तयारी करतायत.
अहो आश्रमाची काही शिस्त म्हणून पाळाल की नाही? अगं अगं दुपारचं जेवण जरा घड्याळाकडे बघ. अरे त्याला तास दीड तास आहे अजून. अगं अगं मला खूप भूक लागली अगं. अगं पोटात अगं खूप खूप भूक लागली आहे. अरे औषधांच्यामुळे भूक लागते माहितीये ना तुला. अगं ए उषा, तुमचं रडगाणं बंद झालं असेल ना तर मला निघायचंय, बँकेत जायचंय, उशीर होतोय मला. अगं कसला सूड उगवतेस माझ्यावर? सूड? कोण उगवतंय सूड? तू. अहो भ्रमिष्ट झालाय तुम्ही ती राधाबाई गेल्यामुळे. अच्छा, तो राग तुझ्या डोक्यात अजून आहे. अगं 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 गेली ती बिचारी राधा. हा हा नाही, आणि तिच्याबद्दल एवढा दुस्वास आता कशाला ग? अगं अगं माणूस मेल्यावर त्याच्याबद्दलचा वैरभाव संपतो. मरणांतानी वैराणी असं साक्षात श्री प्रभू रामानी रावणाला युद्धात मारल्यानंतर विभीषणाला समजावून सांगितलं होतं. वाचलंयस ना तू? मग वाचलंय, व्यवस्थित वाचलंय. पण म्हणून तुमच्या बाबतीत मरणांतानी प्रेमानी झालंय का? तिच्याबद्दलचे असणारे प्रेमभाव तुमच्या मनातून गेलेत का ती मेल्यावरही? म्हणून नुसता असं छळवाद मांडायचा. जीव अगदी नकोसा करून टाकलायस तू मला. सारखं उपाशी ठेवायचं, चिरडीला आणायचं. अगं कुठे फेडचिली सगळी पाप? अहो तुम्ही कमावलेत की पुण्याच्या राशी. गेली 2 वर्ष तुळशीचे वाफे करून, त्रिगुणी तुळशीचे वाफे करून भोगात आपल्या कर्माची फळं. हे बघा, आता मी बाहेर जाणार आहे आणि जाताना बाहेरून कुलूप लावून जाणार आहे. तेव्हा ओरडायचं नाही हा, कारण कोणीही तुमच्या मदतीला येणार नाही. का? अहो कारण सगळ्या निवासींनी हे मान्य केलंय की तुम्ही भ्रमिष्ट झालाय आणि हिंसक सुद्धा. बाय. राधा, तू? अहो मी ना इकडे खूप मजेत आहे. पण तुम्ही याची वाट बघत नाही. माझी? कशी आहात तुम्ही? मी? अरे अरे राधा, अगं राधा, अगं मी तर अगदी छान झालो. अरे वा 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 वा. गेले 3 महिने एवढा त्रास झाला, एवढे खडतर गेले म्हणून सांगू तुला राधा. का हो? अरे त्या उशेने मला एवढं छळलं. चांगला असून मला भ्रमिष्ट ठरवलं, मला उपाशी ठेवलं. काय करू? एवढ्या मानसिक यातना दिल्या, सांगू शकत नाही. पण त्या उषाताई असं वागतील असं वाटलं नव्हतं कधी. सगळ्या निवासींची फार काळजी घ्यायच्या त्या. झूट, एकदम झूट. माझ्याशी ती कधीच फेअर वागली नाही. आत्ताच नव्हे तर आयुष्यभर. डॉमिनेटिंग बायकांची ना मी एक रीत पाहिली. सगळ्यांशी कसं अगदी थोडी गुलाबीने वागायचं. एक नवरा तेवढा सोडून. नाही म्हणजे त्याला कारणही जरा तशी होतीच की. हा नाही, आपलं समीकरण पण हल्ली थोडा वेगळं झालं होतं ना. त्या मनाने लवकर सुटका झाली म्हणायची. हो मग सुटका झाली की बरं म्हणे. हो. पण त्याला कारण काय माहितीये का? नाही काय? आपलं हे काम. हो, कसं काय? तुम्ही नोटीस नाही का केलं? काय? ही आहे स्वर्गातली बाब. ओहो, आणि हिची देखभाल करायला मला इथे बोलवलंय. अच्छा. आणि तुझ्या मदतीला अप्पाला म्हणजे मला. वा वा वा. आता आपण सुखीने व एकत्र राहूया हो. या आपल्या मरणोत्तर आयुष्यामध्ये. बरोबर. त्यासाठी
हेच जर राधे आपण पाश्चात्य देशात असतो ना तर त्या खालीच त्या वृक्षाला घटस्फोट देऊन सुखी संसार मांडला असता. काय करणार, हिंदुस्थानात उतार वयातल्या रोमांसवर जणू बंदीच आहे काही. हे सोड, हे स्वर्गात काय पोझिशन आहे? नाही म्हणजे आपला हा हिंदूंचा स्वर्ग आहे ना, म्हणून विचारतोय. इथे इंद्रदेवांचे राज्य असल्यामुळे आपल्याला काहीच प्रॉब्लेम येऊ नये. समस्त रंगीन लोकांचं ते रोल मॉडेलच आहे. वा वा वा, म्हणजे आपलं रोमॅन्टिक वागणं इथे कोणालाही ऑब्जेक्शनेबल वाटू नये. व्हॉट अ बिग रिलीफ. घ्या, अजून घ्या. अद्या जरा काही 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 सकाळपासून काम करून कंबर अगदी मोडून गेलो. हो ना ग, तू एक बघितलंस राधे, नाही म्हणजे आपण जेव्हापासून इथे काम करायला आलोय तेव्हापासून या इंद्र आणि सहदेवानी आपल्या मदतीसाठी अजून कोणाला बोलवलं देखील नाहीये. नुसते आपणच राबतोय केव्हापासून. त्यांची अर्जन्सी संपली आहे ना. त्या रंभा उर्वशींना हे गजरे मिळायला लागल्यापासून हे इंद्रदेव आणि सहदेव इकडे फिरकले सुद्धा नाही. हो ना, आता तर असं वाटतंय यापेक्षा आपला खालचा आनंदाश्रमच बरा होता. म्हणजे हे एवढंच करा, एवढ्या वेळात करा, ही असले की बंधनं तर नव्हती. एकंदरीत काय, आपलं मरणोत्तर आयुष्य सुखदायक नाही. आणि आता या स्वर्ग सुखातून आपली सुटका कशी करून घ्यायची हा मोठा प्रश्न आहे. आपण जीव देऊन टाकूया. एकदा मेल्यामुळे आता तोही पर्याय उरला नाहीये. अरे हो, विसरलोच की. म्हणून आपण सत्वगुणी असतो ना. सत्वगुणी? हो, आपण जर का सत्वगुणी असतो ना तर मोक्ष मिळून आपण एकदाची इकडनं सुटून गेलो असतो. सुटका झाली असती. हो, आपल्या आधी 4 जणांची झाली आहे तशी. अरे हो, तू म्हणाली होतीस खरं त्या सावतामाळ्यांच्या बद्दल. बरोबर बरोबर. अगं राधे, पण त्या बाबतीतही आपण दुर्दैवी ना. का बरं? हे पृथ्वीवरचे सगळे आपले विकार घेऊनच आपण वर आलोय ना. तर सांगतो राधे, या हिंदू धर्माच्या कर्मविपाक सिद्धांताने आपल्या आयुष्याचा सगळा घोळ करून टाकलाय. घोळ. आता काय, बघा आपल्या कर्माची फळं. ही मंडळी कुठे गेली आहे? कोण कोण अहो कोण काय करताय? आप्पा आणि राधाबाई. खरंच की हो, आपली बाग सगळी सुकून चाललीये. मोगरा, जाई, जुईची फुलं झाडावर सुकून गेलीये. सगळे पानं सुकून पडलीये. तो कचराही कोणी साफ केला नाही. किती हा बेजबाबदारपणा. युजलेस. कोण मी? अहो तुम्ही नाही हो, आप्पा आणि राधाबाई. हो ना, केवढा हा हलगर्जीपणा. हा माझा? चा नाही हो, आप्पांचा आणि राधाबाईंचा. हा बघ ठीक आहे. पण कुठे गायब झालंय हे जोडपं? हो, कुठे कडमडलंय हे जोडपं? शोधा आधी ना. शोधू करा बरं. शोधतो. वा, आवाज कसला? अंबा, मी बघतो. देवा, लवकर या. इकडे बघा. देवा, काय बघतोय मी? देवा, अरे देवा, काय चाललंय? अरे देवा, मी तुम्हाला सांगतो, हे त्या नारद मुनींचंच कारस्थान असणार. नाहीतर
यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि हातात टाळ आले कुठून? हो ही साधी सुधी रोमॅन्टिक माणसं रोमांस करायचा सोडून भक्ती मार्गाला कुठे लागलेत? या तमोगुणी माणसांचं असं अधपतन व्हावं ना. अहो उठा उठा आणि रोमांस करा रे. आणि आणि आधी आधी ती बात सांभाळा. हो, बात सांभाळा. त्या रंभा आणि उर्वशींना तोंड दाखवायला जागा राहणार नाही अरे आपल्याला. कुठून त्याला घेतले जरा? अरे देवा अरे देवा अरे देवा अरे देवा अरे देवा अरे देवा वाचव रे देवा रंभा उर्वशी. कलाकारांची ओळख प्रेक्षकांच्या उजव्या बाजूने. मी इंद्र निखिल मोगरे. मी सहदेव डॉक्टर अरविंद गोकाणे. राधाबाई डॉक्टर मेघना जोशी. मी अप्पा नितीन कोचर. उषाताई अलका फोनसेका. महाले काका संदीप शेंडे. मंगलाताई डॉक्टर मंजिरी देसाई. मी अरुणाताई नीता बडवे. शेवंता नेत्रा मोगरे. गोखले डॉक्टर विद्याधर देसाई. आता आम्ही आमचे रायटर आणि डिरेक्टरांना विनंती करतो. आज आलेल्या आहेत त्या प्रतिमा कांबळे. डॉक्टर मेघना जोशी आणि संदीप शेंडे ह्या दोघांना तिकडे प्राइजेस मिळाली ॲक्टिंगची. आणि हाईट म्हणजे आम्ही जवळजवळ 6 डॉक्टर्सना घेऊन काम केलं इकडे. 6 डॉक्टर्स जे तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचे डॉक्टर्स म्हणून आहेत. त्यांना वेगळे घाबरत असाल तुम्ही, पण इथे त्यांनी तुम्हाला घाबरवलं आहे. थँक्यू. हां, आणि आणखीन एक वाईट सांगायचं म्हणजे मेघनाथ शिंदे यांचा जोशी यांचा मध्ये अपघात झाला बारीकचा, तरी पण त्यांनी आज उभ्या राहून काम केलं व्यवस्थित. काही चिंता नाही. थँक्यू. थँक्स अ लॉट ऑल. एक मिनिट सगळ्यांना एक विनंती आहे. निघताना आम्ही राष्ट्रगीत म्हणणार आहोत सगळे मिळून. 1 मिनिट जरा. कृपया सगळ्यांनी उभं राहावं राष्ट्रगीताकरता. एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे रसिक प्रेक्षकांनी इथे आलात याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. याबद्दलच्या प्रतिक्रिया नक्कीच फेसबुकवरती आपापल्या पेजवरती नोंदवा आणि तुमचा असाच प्रतिसाद, असंच प्रोत्साहन आम्हाला मिळू द्या. कारण आता इथे महेंद्र डोंगरे आलेले आहेत, गोरेगावमधले हौशी आणि प्रायोगिक नाटककार. वर्षाताई दांदळे इथे आलेले आहेत आणि दिनार केळुसकर एक आहेत, पण ते आज रात्री येतील काश्मीरच्या ट्रिपवरून, म्हणून ते इथे नाही आहेत. परंतु या सगळ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम कुणी करत असेल तर केशव गोरे स्मारक ट्रस्ट
आणि आबी गोरेगावकर शाळा. आज गिरीशदादा सामंत इथे आवर्जून उपस्थित आहेत. मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. युवराज मोहिते जे केशवगोरे स्मारक ट्रस्टचे विश्वस्त आहेत, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आणि सुधीर देसाई इथे आहेत, तेही आमच्या पाठीशी सगळे उभे असतात. आणि त्यामुळेच इथला हौशी आणि प्रायोगिक जे 2-3 गट आहेत ते काही ना काहीतरी. धन्यवाद. आपण हो बरोबर. राष्ट्रगीत म्हणूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की.